मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सानुग्रह योजना संपूर्ण माहिती पहा या व्हिडिओमध्ये। ही योजना 2005 ते 06 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे, जी पूर्वी शेतकरी जनता अपघात विमा योजना या नावाने राबवली जात होती। शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येतं, अशा कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते, त्यासाठी ही योजना राबवली गेली होती, जेणेकरून अशा गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल। हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात। अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे। या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत दिली जाते। या योजनेसाठी 2025 या योजनेसाठी 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 4359 शेतकरी प्रस्तावांना 88.19% कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे की अंगावर वीज होऊन मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विषुदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो। 2009 ते 10 मध्ये या योजनेसाठी 1 लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता, परंतु या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता 2015 ते 16 मध्ये ही रक्कम वाढवून 2 लाख एवढी करण्यात आली व योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना असं नाव देण्यात आले। राज्यातील सर्व सातबाराधारक शेतक यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरण्यात आला असून 2 लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे। विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे। यापूर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते, मात्र यामध्ये बदल करून जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमीन असली तरी सहभागी होता येणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद असलेले कोणताही एक सदस्य, आई, वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जण पात्र असणार आहे। 2. नुकसान भरपाईची रक्कम अपघाती मृत्यू रुपये 2 लाख। ब. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी होणे रुपये 1 लाख मदत। 3. या योजनेत विमा हप्ता भरावा लागत नाही। आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे: 1/7/12/2/6 क 3/6 ड फेरफार 4 5 पंचनामा, 6 पोस्टमार्टम रिपोर्ट, 7 विसेरा रिपोर्ट, 8 दोषारोप, 10 दावा अर्ज, 11 वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक, 12 घोषणापत्र व घोषणापत्र ब अर्जदाराच्या फोटोसह, 13 वयाचा दाखला, 14 तालुका कृषी अधिकार पत्र, 15 अकस्मात मृत्यूची खबर, 16 घटनास्थळ पंचनामा, 17 इनक्वेस्ट पंचनामा, 18 वाहन चालविण्याचा वैध परवाना, 19 अपंगत्वाचा दाखला व फोटो, 20 औषधोपचाराचे कागदपत्र, 21 अपघात नोंदणी 45 दिवसाचे आत करणे। अर्ज कोठे व कसा करावा? तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे। या अर्जाची प्रत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। विमा दाव्याच्या अनुषंगाने पूर्वसूचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल, प्राप्त होईल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकाच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल। विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षांचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील। शिवाय योजनेचा चालू वर्षांचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत संगणक प्रणालीमध्ये
नोंद झालेल्या पूर्वसूचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसापर्यंत स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील। मात्र सदर कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही। तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत। अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।